ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की शॉप बिल्डिंगची पुष्पवृष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करीन, तर आता आपण ती पाहणार आहोत. वेळाअभावी फार वेळ मला तिथे थांबता आलं नाही, पण शक्य तेवढी पुष्पवृष्टी आपण आपल्या व्हिडिओमार्फत पाहूया. सुरुवातीलाच आपण पाहूयात शाहू लंबोदरवर झालेली पुष्पवृष्टी. आता नंदीवर विराजमान श्री महादेव रूपी परळच्या सम्राटावर पुष्पवृष्टी होत आहे. परळच्या सम्राटावर 3 वेळा पुष्पवृष्टी झाली.
शेंदुरी रंगाची अतिशय सुंदर त्याचप्रमाणे सर्वात वेगळी पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली कागदी मूर्ती अर्थात करीर पुष्पवृष्टीसाठी सज्ज। जेजुरीच्या खंडोबा रूपी नरवारचा गणपती म्हणजेच परळच्या राजावर पुष्पवृष्टी होण्याआधी त्यावर मिरवणुकीत ठिकठिकाणी भंडारा उधळण्यात आला।
आम्ही पुष्पवृष्टी करतो. याप्रमाणे परळच्या राजावर सुद्धा 3 वेळा पुष्पवृष्टी झाली. हिरामणीचा राजा या मंडळाची मूर्ती जरी लहान असली तरी मंडळाचे कार्य मात्र महान आहे. गेली 47 वर्षे कोणाकडूनही वर्गणी न घेता हे मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. आता थोड्याच वेळात परळ येथील लाल मैदानाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी होईल. यानंतर आता आला आहे एल्फिस्टनचा राजा.